सामन्याला सुरुवात होताना तर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन येताना डावखुरा गोलंदाज. चांगला चेंडू. इथे रनआउटची संधी. जरूर हा थ्रो जर स्टंपवरती आला असताना कदाचित पहिला शिकार झाला असता. सापणे विरुद्ध आपण बघतोय मानकुली अशा 2 संघांमधला हा दुसऱ्या राउंडचा सामना. इथे जर पाहिला तर सापणे संघ पंच सामना 3 षटकांचा आहे हा. विजयी संघाचे कर्णधार याचे लॉस टाकतोय वसुरी, उगानी, वारांगडे ब्रदर्स आणि विजयी संघ. लॉस टाकतोय. प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी इथे यायचा आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी होताना डावखुरा गोलंदाज. घ्याबलेस मात्र क्रीजच्या बाहेरचा चेंडू. जरूर सापणे संघ प्रथम बॅटिंग करताना आपण बघतो मैदानात एक चांगली टीम आहे. पहिल्या राऊंडमध्ये चांगल्या रीतीनं सामना जिंकलाय. दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना मात्र मोठी चिणवते आहे. त्याच तालुक्यातले दोन्ही संघ, वाडा तालुक्याचं वाडा क्रिकेटचे हे 2 संघ, मानकुली विरुद्ध सापणे. हा सामना राऊंड द विकेटनं गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र कदमोका उपयोग पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू जाताना आपण बघतोय मिड विकेट सीमारेषेच्या आसपास चेंडू रोखलाय आणि इथे मात्र जर पाहिला तर केवळ एकच धाव. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली तर 2 या आकड्यावर प्रवेश करताना षटक क्रमांक पहिला 3 चेंडू टाकून झाले. डावखुरा गोलंदाज मानकुली संघाचा प्रमुख बॉलर चांगली गोलंदाजी करतोय. गणेश नाव आहे ह्या गोलंदाजाचं. हो. पुन्हा एकदा खडे-खडे खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील शांत ठेवलंय ह्या चेंडूवरती फलंदाजाला. बिलकुल बीट केलंय आणि चेंडू देखील विकेट कीपरकडे जाताना आपण बघतोय. 4 चेंडू 2 धाबा, नो विकेट. लास्ट सापणे संघाचा हा स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी होताना पुढचा बॉल राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा आउट ऑफ द स्टंप. मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. सुरेख बॉलिंग होताना इथे देखील डॉट आलाय का चेंडू. आता मात्र केवळ 1 बॉलचा खेळ शेष आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. सापणे संघावरती प्रेशर पहिल्या ओव्हरला आपण बघतोय, कारण 2 धावा स्कोरबोर्डला सापणे संघाकडून घेताना आपण बघतोय. राऊंड द विकेटनं षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या धाबेसाठी दोन्ही खेळाडू एकाच दिशेला आहेत आणि ते मात्र सापणे संघाला पहिला झटका. इथे बाद झालाय पहिला बॅटर सापणे संघाचा रन आउटच्या रूपानं. मोठा झटका आपण बघतोय.